नेहमीच तुमच्याबरोबर अगदी सोप्या पद्धतीमध्ये कोणतीही गोष्ट शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो। आज सुद्धा पाईप क्लीनरपासून ही जास्वंदीची फुलं आणि कंठी बनवली आहे। एकदम सोपी आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे, जरूर बघा। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर ना आज छान देवपूजा वगैरे आत्ताच झालेली, म्हणजे संध्याकाळचे वाजले 7 आणि ब्लॉग मी आता स्टार्ट केलेला आहे। तर तुम्ही सॅटरडेचा ब्लॉग बघितला, त्यामध्ये मी हे ना सॅटरडेला होती एकादशी आणि सुंदर चाफ्याच्या कंठीचा मी शुक्रवारी म्हणजे फ्रायडेलाच रात्री मी बनवलेला आणि सॅटरडेच्या पूजेमध्ये ही चाफ्याची सोनचाफ्याची कंठी मी स्वामींना घातलेली। ती अजूनपर्यंत बघा, तुम्ही नीट बघा, एकही फूल म्हणजे सुकलेला नाही आहे। छान वाटते ते स्वामींच्याकडे। तर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता, आणि जर तुम्हाला स्वतः बनवण्याची इच्छा असेल तर व्हिडिओसुद्धा आहे, बघून बनवा। छान देवपूजा माझी इथे झालेली, धूप वगैरे लावले आणि मस्त वातावरण तयार झाले। आज मी ब्लॉग आता स्टार्ट करते, याचं कारण आहे खूप दिवसापासून एक होतं का जास्वंदीच्या फुलांची कंठी मला बनवायची होती, पण सोप्या एकदम जितकी सोपी होईल तितकी। तर आज मी शेअर करते, खूप सोपी, कोणीही अगदी इझी बनवू शकतं अशा पद्धतीत दाखवते। चला तर स्टार्ट करते। आणि कंठी तर तुम्ही बघितलीच कशा प्रकारे झाले स्टार्टिंगला, पण आता ती फुलं कशी बनवायची हे बघूया। चला, इथे मी फुलं अगोदर बनवून घेतलेली। ही फुलं मी पहिल्यांदाच ट्राय करत होती, त्यामुळे मी अगोदर बनवून घेतली। खूप सुंदर तयार झाल्यात, अगदी खरी जास्वंदीची फुलं असतात ना तशीच आहेत। सगळ्यात अगोदर हे परागकण मी कसे केल्यात ते दाखवते। तर फुलाचा मधला भाग आहे ना, तो मी पिवळी पाईप क्लीनर 3 इंचाची कट केलेली आहे। तिला मी असे ना गोल्डन मणी माझ्याकडे होते, तर ही आयडिया मला तेव्हाच फूल बनवताना सुचली, कारण आपण हे मणी असे चिटकवले तर छान दिसतील, अगदी खऱ्या फुलाचं जसं असतं ना परागकण तसे दिसतील। चांगलं असं ग्लू लावून त्याला ते मणी आहेत ते मी व्यवस्थित चिटकवून सुकायला साईडला ठेवून देते। त्यानंतर आपण फूल बघूया। फूल बनवण्यासाठी इथे राणी पिंक डार्क कलरचे मी पाईप क्लीनर घेतल्यात 5 आणि एक घेतले ग्रीन कलरचा। आता तुम्ही व्यवस्थित बघा इथे का फूल कसं बनवते। सगळ्यात अगोदर बोटावर मी 2 इंच मापाने पाईप क्लीनर ठेवलं आणि तिथनं मी सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे पाईप क्लीनर दुमडायला। 3 दुमड इथे दिलेले आहेत, मधला दुमड थोडा मोठा आहे। त्यानंतर आपण छोटी साईड आहे ना त्याच्यावरून मोठी साईड अशी घ्यायची पाईप क्लीनरची, आणि बॅक साईडनी जाऊन पुढे आल्यावर अशा प्रकारे जिथे आपण दुमड दिले ना तिथे दोन्ही साईडला अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्याला अडकवून घ्यायचं आहे, आणि उरलेला जो भाग आहे तो खाली राऊंडमध्ये फिरवून अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून ही एक पाकळी तयार करायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कशा प्रकारे। तर सेम अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता। आणि एक गोष्ट सांगेल, आपण ही कंठी विकायला सुद्धा ठेवलेली आहे, खाली नंबर येत आहे, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर सोनचाफ्याची कंठीसुद्धा या अगोदर शेअर केलेली आहे, तीसुद्धा बघून घ्या, एकदम सोपी आहे। तुम्हाला जर बनवायची असेल तर तुम्ही सेम अशी बनवू शकता, आणि ऑर्डर करायची असेल तर आपल्याकडे तुम्हाला बनवून मिळेल। अशा प्रकारे 2 पाकळ्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। आपल्याला एकूण 5 पाकळ्या बनवायच्या आहेत, तर 5 पाकळ्या बनवून घ्या। त्यानंतर पाकळी ना अशी 2 बोटांवर ठेवून प्रेस करायची, म्हणजे तिला आकार छान येतो। तर व्यवस्थित आकार येण्यासाठी असं प्रेस करून घ्यायचं। त्यानंतर आता आपण फूल बांधून घेऊया। फूल बांधण्यासाठी ना इथे मी रीळ असतो ना त्याचा धागा घेतलेला आहे, ग्रीन कलरचा घेतलेला आहे, पुढे सांगतेच का। त्यानंतर फुलांच्या पाकळ्या व्यवस्थित ठेवून त्याला गुंडाळून घ्यायचं, अगदी घट्ट गुंडाळून घ्यायचं। इथे तुम्हाला ग्लू गनचा वापर करायचा असेल तर करू शकता, तो ग्लू लावला तरी व्यवस्थित घट्ट चिटकून राहतं, पण मी इथे रीळ वापरते कारण का धाग्याने बांधल्यावर अजिबात निघणार नाही। पातळ धागाच वापरा, म्हणजे तो दिसणार सुद्धा नाही। धागा तोडून घेतल्यावर आपण आता ना ग्रीन कलरचं पाईप क्लीनर आहे ना ते अशा प्रकारे उलटं असं ठेवून वरच्या साईडनी व्यवस्थित असं गुंडाळायचं, म्हणजे फुलाचा जो देठ आहे ना तो दिसतो सुद्धा सुंदर। तर अशा प्रकारे गुंडाळून झाल्यावर खाली आपण त्याचा टोक ठेवलेला आहे ना त्याला दुसरा साईडचा जो भाग आहे तो कट करायचा, आणि दोन्ही टोक आहेत ते एकमेकांमध्ये असे पिळून घ्यायचे, व्यवस्थित घट्ट पिळून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित बसतात। इथे तुम्हाला ग्लू गन लावायचं असेल लावू शकता, मला आवश्यकता नाही वाटली म्हणून मी नाही लावला। अशा प्रकारे आपले
एकूण 7 फुलं मी तयार केलेली आहेत. आता मी इथे कंठी सुरुवात करते बनवायला. त्यासाठी मी लेस घेतलेली आहे गोल्डन आणि त्याला मी ऊलने व्यवस्थित गाठ मारून घेतले. ऊलमध्ये मी सुई ओवून घेतलेली आहे. 3 मणी ओवून घेऊन मी आता फुलं इथे अरेंज करते. कुठे कुठे कोणतं फूल लावायचा ते माझं चाललंय आणि मग सगळं व्यवस्थित सेट झाल्यावर मग मी फुलं इथे ओवायला घेतली. प्रत्येकी एक फुलामागे इथे 5 मोती मी ओवून घेते आणि मोत्यांची साईज 12 नंबर आहे. तर अशा प्रकारे हे मोती मी ओवते, एक एक फूल घालते आणि आपल्या हा फूल जर सेंटीमीटरमध्ये मोजला तर 7 सेंटीमीटर आकाराचा तयार झालेला आहे हा आडवा. या फुलांची कंठी अगदी छोट्या गणपती बाप्पापासून तर मोठ्या 3 फुटाच्या गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये अगदी उठून दिसणारी ही फुलं आहेत. तर असा आकार आहे या फुलांचा आणि छोटी मूर्ती असेल तर तुम्ही 5 फुलांचा हार बनवून घेऊ शकता आणि 1.5 ते 2 फुटाचा असेल तर 7 फुलांचा, त्यानंतर मोठी असेल तर मग 11 फुलांचा. अशा प्रकारे हे तुम्ही हार बनवून घेऊ शकता. तुम्हाला जर माझ्याकडनं बनवून घ्यायचं असेल तर नंबर दिलेला आहे खाली, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला माहिती दिली जाईल. अशा प्रकारे आपली कंठी तयार झालेली आहे पूर्ण ओवून. आणि कंठी ओवून झाल्यावर लास्टला पुन्हा आपण 3च मोती घालणार आहोत. 3 मोती घालून घेतल्यावर मग आपण जी गोल्डन साईड होती ना लेसची तिला आपण जॉईन करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला पाठीमागे जास्तीचे मोती ठेवायचे असेल मोती ठेवू शकता, गोल्डन लेस लावायची असेल लावू शकता, तुमची मर्जी, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि फुलं किंवा कंठी किंवा कलर फुलांचा हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सांगू शकता, त्याप्रमाणे बनवून मिळेल. तर अशा प्रकारे आपली कंठी तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसत होती, सगळ्यांना आवडली, मला तर सगळ्यात जास्त आवडली. तर मलाच विश्वास होत नव्हता का माझ्याकडनं एवढी सुंदर फुलं तयार होतील. तर खरंच छान वाटतं बघून, मस्तच. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गणूबाप्पाला कंठी ऑर्डर करा आणि लवकर ऑर्डर करा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण का आपल्या चॅनेलवर छान छान असेच वेगवेगळे व्लॉग अजून येणार आहेत. आणि माझ्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघितला कंठी बनवल्याचा. इथे मी व्हॉईस कट करून व्हॉईस ओव्हर का करते ते सुद्धा सांगते, कारण का ना तुम्हाला जे कंठी बनवताना मी सांगितलेलं तेच इथे शेअर करत होते, त्यामुळे मी आवाज बंद केला. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया छान छान नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.